नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, अमित शहांना मोदींना पदावरून हटवायचं आहे आणि स्वतः पंतप्रधान व्हायचं आहे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे। नेमकी काय म्हणालेत संजय राऊत पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। दिल्लीत जंतर मंतरवर पोलिसांनी मुलांवर हल्ले केले, मुलींचे कपडे फाडले, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे। अमित शहा यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान बनायचे आहे, त्यानंतर त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, त्यासाठी हे सगळं चालू आहे। अमित शहा यांना मोदींना बदनाम करण्यासाठी हे सगळं काही केलं आहे, ही आतल्या गोट्यातली माहिती आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज तिरंगा रॅली यांचे आयोजन करण्यात आले। याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की 20 ते 21 मुले या लढ्यात बळी पडली आहेत, त्यांनी आत्महत्या केल्या आहेत, लाट्या खाल्ल्या आहेत, त्यांचे डोके फुटले आहेत, काही लोकांचे दृष्टे गेलेत। आनंद साजरा करताना ही गोष्ट विचारता येणार नाही, तरीही आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे। सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही, तिथे सर्वांनी यावं, तिथे व्यासपीठ नाहीये, तिथे फक्त 2 भाषण होतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण होतील। आदित्य ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंची भूमिका अत्यंत योग्य आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या हलगर्जीपणामुळे पेपर फुटले आहेत आणि 20 जणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली। जेव्हा एका आत्महत्येला कोणी जबाबदार असतो तेव्हा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। त्यामुळे देशाच्या पंतप्रधानापासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा, असेही त्यांनी म्हटलंय। जर हे कायद्याचे राज्य असेल तर आता नवीन शिक्षण मंत्री आले आहेत, ते म्हणजे कालचा गोंधळ बरा असं म्हणण्याची वेळ आली आहे। त्यांना आधी विचारा नीट म्हणजे काय, असंही त्यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय। दिल्लीत जंतर मंतरवर पोलिसांनी मुलांवर हल्ले केले, मुलींचे कपडे फाडले, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे। देशात आज जे काही चुकीचं आणि लोकशाही विरोधी घडत आहे त्या सगळ्यांसाठी अमित शहा जबाबदार आहेत। अमित शहा यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान व्हायचंय, त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री व्हायचंय आणि त्यासाठी हे सगळं काही चालू आहे। अमित शहा यांना मोदींना बदनाम करायचं आहे, ही आतल्या गोट्यातली माहिती आहे। अमित शहांना मोदींना बदनाम करून त्यांना पदावरून हटवायचं आहे, पण अमित शहा कधी देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही। त्यांना देशाचा आणि तरुणांचा टळटळाट लागला आहे, तुम्ही माझे हे म्हणणे लक्षात ठेवा, असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय। तर मित्रांनो, या आरोपावर भाजपाकडून काय उत्तर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पुढील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।